बातमी छत्रपती संभाजीनगरमधनं। छत्रपती संभाजीनगरात व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीच एक भयंकर घटना समोर आली। प्रियकरानं आपल्या विवाहित प्रेयसीची हत्या करून तिला शेतात पुरलं। ही तरुणी 6 फेब्रुवारीपासून बेपत्ता होती। तिच्या आईच्या तक्रारीनंतर या हत्येचा उलगडा झालाय। पोलिसांनी या आरोपी प्रियकराला अटक केली आहे। प्रियकराकडून विवाहित प्रेयसीची निर्घृण हत्या। छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना। दृश्यम स्टाईल हत्येचा पोलिसांकडून उलगडा। छत्रपती संभाजीनगरमधील नर्स मोनिका सुमित निर्मळची दृश्यम स्टाईल हत्या झाली आहे। मोनिका 6 फेब्रुवारीला बेपत्ता झाली होती। यानंतर 8 दिवसांनी म्हणजेच व्हॅलेंटाईन्स डेला ती मृतावस्थेत आढळली आहे। प्रियकर इरफान यानंच मोनिकाची हत्या करून तिला विवस्त्र अवस्थेत पुरल्याची माहिती उघड झाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत इरफानला अटक केली आहे। एक अनामिका, मी नाव घेत नाही, अनामिका सांगतोय, तर तिची मिसिंगची तक्रार होती। तिच्या शोधात त्यांनी मागच्या 5-7 दिवसात जे प्रयत्न केले होते त्यांचा व्ह्यू इथं लासूरला येऊन थांबला तपासाचा। मग त्यांना जे योग्य ती कायदेशीर मदत आम्ही केली। त्या ठिकाणी त्यांनी एक संशयित व्यक्ती थांबलेला होता, त्या व्यक्तीने दाखवलं, त्या ठिकाणी खणण्यात आलं। खणण्यात आणल्यानंतर ती अनामिका मला मिळून आलेली आहे। जालन्यातील रहिवाशी असणारी विवाहित मोनिका कामानिमित्त संभाजीनगरला ये जा करत होती। ती रेल्वे स्टेशनवर आपली दुचाकी लावत असे। ती ज्या पार्किंगमध्ये दुचाकी पार्क करायची तिथंच आरोपी इरफान शेख काम करत होता। यातूनच दोघांमध्ये ओळख झाली। दोघांमध्ये मोबाईलवर तासनतास बोलणं व्हायचं। यातूनच त्यांचे प्रेमसंबंध जुळले। पण याच प्रेम प्रकरणातून मोनिकाची हत्या झाल्याचा संशय आहे। मोनिकाच्या वडिलांनी मात्र हत्येमध्ये तिच्या नवऱ्याचाही हात असल्याचा आरोप केलाय। सुमित निर्मळ, संजय निर्मळ, अजून सपना निर्मळ आणि तिचा एक देर आणि तिची एक आजी शेंडगेबाई यांनी प्लॅन केला आणि त्या इरफानने खून केला। इरफान बी दोषी। मोनिकाच्या हत्येप्रकरणी सखोल चौकशी करत कठोर कारवाई व्हावी अशी मागणी राजकीय नेते करतायत। जो या घटनेमध्ये दोषी आहे त्याला फासावर लटकवलंच पाहिजे आणि किमान खऱ्या अर्थानं त्याचा तपास हा ताबडतोब होईल याची मला शाश्वती आहे। यापूर्वी सुद्धा अशा प्रकरणात लवजिहादचा विषय बऱ्याच जणांनी लावला आणि तो सत्यही असू शकतो। लवजिहादचे प्रकरण मागे घडलेले आहे। दरम्यान ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाहीये। मात्र मोनिकाच्या निर्घृण हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे।